हॅलो एव्हरीवन, आपण आज बघू एक्सप्रेशन फॉर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. याच्या आधी आपण बघितलं होतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याच्यातला फर्स्ट पार्ट बघितला, पिरियड, रेडियस वेक्टर अँड अँग्युलर स्पीड. आज बघू एक्सप्रेशन फॉर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. तर बघा, ए पार्टिकल परफॉर्मिंग ए युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाईज सेन्स, इट इज गोईंग अँटी क्लॉकवाईज along a circle of radius r, रेडियस सर्कलची r आहे, विथ अँग्युलर स्पीड ओमेगा अँड पिरियड t. पार्टिकल एक परफॉर्म होता है, मूव होता है फ्रॉम, सपोज ही इनिशियल पोजिशन घेऊ त्याची p0 टू टेकिंग राऊंड एक प्लेन कन्सिडर केला आहे आपण, XY प्लेन. त्याच्यामध्ये तो पार्टिकल आहे O ॲज अ सेंटर, R रेडियस अँड इट इज गोईंग in anti-clockwise direction. तर let us first particle be at P0 and it is on positive x-axis. It moves in anti-clockwise and comes at point P. Then it makes an angle theta in center, right? Then theta is equal to omega t. पार्टिकल पासून परपेंडिक्युलर ड्रॉ करू आपण. जर theta is equal to ओमेगा टी आहे, याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ डी थिटा अपॉन डी टी इज इक्वल टू डी डी टी, याचं 1 येणार, डी डी टी ऑफ टी 1 येणार, देअरफॉर हिअर 1. तर डी थिटा अपॉन डी टी इज इक्वल टू आपल्याला ओमेगा मिळाला. हे झालं इक्वेशन 1. आता बघा, इन दिस r इज रेडियस वेक्टर अँड जेव्हा r रेडियस वेक्टर आहे, इट इज गोईंग, हा सेंटर O टू P डिस्टन्स r रेडियस वेक्टर घेतला तर आपला फॉर्म्युल्याच्या हिशोबाने हा काय येणार, हा परपेंडिक्युलर आहे, अँगल आहे. तर इथे काय येणार, r अलॉंग दिस डायरेक्शन, राईट, अलॉंग एक्स ॲक्सिस इथे येणार r कॉस थिटा आणि अलॉंग वाय ॲक्सिस येणार, अलॉंग वाय ॲक्सिस r साइन थिटा, अलॉंग वाय ॲक्सिस येणार r साइन थिटा. दोन कंपोनंट झाले rचे. तर रेडियस वेक्टर rला असं लिहिता येईल, रेडियस वेक्टर r इज इक्वल टू r कॉस थिटा, इट इज ऑन एक्स ॲक्सिस म्हणून येणार रेडियस वेक्टर i प्लस r साइन थिटा, हा r साइन थिटा येईल, हा येणार r कॉस थिटा आहे तर हा r कॉस थिटा आणि हा r साइन थिटा. सिमिलरली हा r साइन थिटा येणार. तर इट इज अलॉंग वाय ॲक्सिस, तर इथे येणार रेडियस वेक्टर j, बट थिटा इज इक्वल टू काय आपलं इथे, थिटा इज इक्वल टू ओमेगा टी. तर इथे r कॉस थिटा आहे, तर थिटाच्या ठिकाणी आपण ओमेगा टी लिहू, i प्लस r साइन ओमेगा टी जे. हे झालं आपलं रेडियस वेक्टर और पोजिशन वेक्टर पीचं इक्वेशन मिळालं आहे. याला इक्वेशन नंबर 2 देऊ. नाव आता याला आपल्याला काय काढायचं, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काढायचं आहे. तर आरवरून आपण काय करता, याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ, डिफरन्शिएट करू याला, डी आर अपॉन डी टी. डी आर अपॉन डी टी आपल्याला काय मिळतं, वेलॉसिटी, राईट. मग डी डी टी ऑफ आर काय आहे, हे पूर्ण आर कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस आर साइन ओमेगा टी जे कॅप. ओके, आता याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. जर याचं काय आर कॉन्स्टंट आहे, आर बाहेर येणार, मग येणार याचं डी डी टी ऑफ कॉस ओमेगा टी, याचं डेरिव्हेटिव्ह येणार इंटू आय कॅप, राईट. आय कॅप आपण आरला बाहेर काढला आहे, प्लस डी डी टी ऑफ सेकंड टर्मला पण डेरिव्हेटिव्ह लावू, देन येणार साइन ओमेगा टी जे कॅप. ओके, ही झाली सेकंड टर्म. तर बघा, डी डी टी ऑफ कॉस थिटा काय येतं, डी डी टी ऑफ कॉस थिटा येतं
मायनस साईन थिटा, राईट. तर इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थिटाचं काय येणार, कॉस ओमेगा टी आहे तर अँगल चेंज होणार, याचं येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ओमेगा टी इज इक्वल टू साईन ओमेगा टी मायनस अँड या ओमेगा टीचं आणखी डेरिव्हेटिव्ह येईल, ते येणार ओमेगा, ओमेगा टीचं ओमेगा येणार, इथे ओमेगा एक येणार अँड आय कॅप आर कॉन्स्टंट वॉज आउटसाईड. तर साईन डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन थिटा कॉस थिटा येतं, मग इथं कॉस ओमेगा टी, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ ओमेगा टी इज ओमेगा अँड व्हॉट इज लेफ्ट हिअर जे कॅप. तर अशा प्रकारे हे निघालं. बघा इथे ओमेगा आणि ओमेगा कॉमन निघू शकतो, आपण आर सोबत ओमेगा घेऊन घेऊ, आर ओमेगा आणि अदर टर्म्स ॲज इट इज मायनस साईन ओमेगा टी आय कॅप प्लस कॉस ओमेगा टी जे कॅप. तर अशा प्रकारे आपल्याला वेलॉसिटी वेक्टर मिळाला. सेकंड झाला हे नंबर 3. आता काय करायचं आहे, याचं आणखी आपल्याला ॲक्सेलरेशन पाहिजे. तर आपल्याला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहीत आहे डी व्ही अपॉन डी टी. तर याला अगेन टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, डी व्ही अपॉन डी टी इज इक्वल टू येणार ॲक्सेलरेशन, राईट. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची होल टर्मची, डी डी टी ऑफ आर ओमेगा इन ब्रॅकेट साइन ओमेगा टी आय कॅप प्लस कॉस ओमेगा टी जे कॅप. तर डेरिव्हेटिव्ह लावू, आर ओमेगा कॉन्स्टंट आहे, तर आर डब्ल्यू कॉन्स्टंट आहे. डी डी टी ऑफ साईन ओमेगा टी येणार कॉस ओमेगा टी आणि मायनस साईन ही आधीची ॲज इट इज, मग येणार डी डी टी ऑफ ओमेगा टी इज इक्वल टू ओमेगा अगेन अँड आय कॅप प्लस डी डी टी ऑफ कॉस ओमेगा टी इज मायनस साईन ओमेगा टी minus sin omega t and dt of again omega t is omega and j cap. Now what is left here, this have to put in bracket. तर बघा आता सगळ्या टर्म बघू, इथे cos ओमेगा टी आहे, sin ओमेगा टी आहे, मायनस साईन कॉमन आहे, मायनस साईन बाहेर काढू आधी, देन ओमेगा आणखी कॉमन आहे इथे आणि इथे. तर इथे आर ओमेगा ऑलरेडी आहे, तर इथे ओमेगा स्क्वेअर येईल. तर आता काय राहिलं, मायनस साईन आणि ओमेगा निघाला, तर इथे राहिला कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस ही मायनस साईन बाहेर गेली आणि ओमेगा, तर इथे राहिला साईन ओमेगा टी जे कॅप. तर अशा प्रकारे ही टर्म मिळाली. आता बघा ही टर्म काय आहे, कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस साईन ओमेगा टी जे कॅप. ही टर्म आपली वेक्टर आर, पोझिशन वेक्टर आर आहे, पण इथे आर आणि आर पाहिजे, तर आपल्याला या आरला आत घ्यावं लागेल, मायनस ओमेगा स्क्वेअर आरला आत घेऊ, आर कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस साईन ओमेगा टी जे कॅप, आर इथे पण पाहिजे जे कॅप. तर आता ही होल टर्म मीन्स आर कॅप मीन्स इथे येणार फ्रॉम देन मायनस ओमेगा स्क्वेअर इथे येणार आर कॅप, आर नॉट कॅप, आर रेडियस वेक्टर आर. तर हे झालं आपलं, हे काय झालं फ्रॉम इक्वेशन 2. हे कशामुळे असं आलं आपलं, इक्वेशन 2 मधून आपण पोझिशन वेक्टर आरची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली, तर आपल्याला मिळालं ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर. हे आहे आपलं नेक्स्ट इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 आहे. तर इथे निगेटिव्ह साईन आली, ॲक्सेलरेशनमध्ये निगेटिव्ह साईन आहे, म्हणजे निगेटिव्ह साईन शोज दॅट हिअर द ॲक्सेलरेशन, इथे ॲक्सेलरेशन ॲक्ट होतं ना, या पोझिशन वेक्टरपासून सेंटरपर्यंत जे ॲक्सेलरेशन ॲक्ट होतं ते आहे अपोजिट
अपोजिट इन डायरेक्शन म्हणजे हे टुवर्ड्स सेंटर असतं ॲक्सेलरेशन. रेडियस वेक्टरची डायरेक्शन आउटवर्ड असते, सेंटर टू आउटवर्ड असते, पण ॲक्सेलरेशनची डायरेक्शन असते टुवर्ड द सेंटर, मीन्स अपोजिट असते. ही निगेटिव्ह साईन तेच दाखवतात. तर हियर लिहून घेऊ आपण. निगेटिव्ह साईन shows that the acceleration is opposite to that of r radius vector, right? That means it is towards center of the trajectory. आणि यालाच जे सेंटरकडे ॲक्ट होतात त्यालाच सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणतात. दिस ॲक्सेलरेशन ॲक्ट्स टुवर्ड द सेंटर, दॅट इज कॉल्ड ॲज दिस इज द सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. तर बघा आता बघू मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन, मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. याचं मॅग्निट्यूड घ्यायचं आहे आपल्याला. तर काय येईल? मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन इज इक्वल टू ए इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ओमेगा स्क्वेअर आर. मायनस साईन कॅन्सल होणार, मॅग्निट्यूड घेताना साईन आपण कन्सिडर नाही करत. अँड आर पोझिशन वेक्टर काढून टाकायची साईन अशा प्रकारे. तर मॅग्निट्यूड आपल्याला माहिती आहे ओमेगाची व्हॅल्यू. ओमेगा इज इक्वल टू काय आहे? ओमेगा इज इक्वल टू आहे व्ही अपॉन आर. ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करू. ओमेगा स्क्वेअर मीन्स व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, आणि हा आर ॲज इट इज. आर कॅन्सल, एक आर कॅन्सल झाला, व्ही अपॉन आर राहिला. तर अगेन याच्यावरूनच बघा, व्ही अपॉन आर इज इक्वल टू ओमेगा, व्ही अपॉन आर इज इक्वल टू ओमेगा, आणि आणखी एक व्ही इथे राहिला. तर ए इज इक्वल टू येईल ओमेगा व्ही. मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज ओमेगा व्ही. हे झाली ॲक्सेलरेशन, मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल. याला नेक्स्ट इक्वेशन देऊ आपण. आपले कुठपर्यंत इक्वेशन झालेले? 4. दिस इज इक्वेशन नंबर 5. बघा, द फोर्स प्रोव्हाइडिंग दिस ॲक्सेलरेशन शुड ऑल्सो बी अलॉंग द सेम डायरेक्शन. फोर्स पण सेम डायरेक्शनवर राहणार. अँड हेन्स इट इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स म्हणणार. तर फोर्स इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, ए इज इक्वल टू मायनस काय आहे मायनस ओमेगा स्क्वेअर आर कॅप, राईट, ॲक्सेलरेशनची. तर इथे काय लिहिता येईल मग? मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर कॅप. हे झालं सेंट्रिपिटल फोर्स. इथे आपल्याला मिळाला सेंट्रिपिटल फोर्स. इट इज इक्वेशन नंबर 6. आता बघा मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू, याची मॅग्निट्यूड अगेन काय लिहिता येईल? विथ नो साईन एम घ्यायचं, ओमेगा स्क्वेअर घ्यायचं आणि आर घ्यायचं. वेक्टर आणि साईन कॅन्सल करून घ्यायची. तर काय लिहिता येईल? सॉरी, इथे हे नको, फक्त एफ पाहिजे, वेक्टर सिम्बॉल नाही पाहिजे. तर पुन्हा ओमेगा इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे, ओमेगाची व्हॅल्यू आहे एम इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर येणार, आणि हा आर अगेन वन आर कॅन्सल, इथे राहिला मग एम व्ही स्क्वेअर आर, राईट, व्ही स्क्वेअर दिस आर कॅन्सल्ड. आणि व्ही अपॉन आर इथे लिहू, एम व्ही अपॉन आर लिहू आणि व्ही लिहू. अगेन व्ही अपॉन आर इज इक्वल टू ओमेगा. तर इथे काय येईल मग? एम, राईट, एम दिस इज ओमेगा अँड व्ही. तर आपल्याला फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज इक्वल टू एम ओमेगा व्ही असं मिळालं. हे झालं इक्वेशन नंबर 7. तर अशा प्रकारे इथे आपल्याला सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, देन फोर्स अँड मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इथे मिळालं आहे. ठीक आहे, थँक्यू.